नमस्कार. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळीच लवकर आवरून नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो राहुरीला जायला. तर हेच कारण होतं की मी माझ्या माहेरी गेले नव्हते भाऊबीजेला, कारण का आम्हाला जायचं होतं मावशींकडे. लग्न झाल्यापासून म्हणजे जवळजवळ 4.5 वर्ष झाले लग्नाला, तेव्हापासून त्यांचं चाललं होतं की एकदा इकडे चक्कर मारा, एकदा इकडे चक्कर मारा, आणि आमचं हो येऊ असंच चाललं होतं. आणि गावाकडे गेलं की काही ना काही दुसरीच कामं निघायचे आणि तिकडे काही जाणंच व्हायचं नाही. त्याच्यामुळे आता आवर्जून तिकडे जायचं ठरवलं होतं आम्ही. म्हणून मला त्यांनी काही लावलं नाही. भाऊबीजे दिवशी म्हटले रविवारी मी सोडतो. आणि तिथे गेल्यावरती आरुषने एवढा वैताग दिला, म्हणजे अक्षरशः तो घरात कसलाच बसला नाही. तिथे त्याने सगळ्यांना वैताग दिला, म्हणजे सगळे त्याला दमले होते. घरात कसलाच बसायला तयार नव्हता. बाहेर मातीत जा, वाळू खेळ, इकडे पळ तिकडे पळ, गाडीवर दगड फेक, असंच चाललं होतं. इथेही त्याचं तेच आणि बाहेर गेल्यावरती लेकराचं तेच. कुठेच शांत बसत नाही. त्याला कुठे न्यावं का नाही असं झालं आहे मला. आणि पावसा पाण्याचं तिकडूनही आम्ही लवकर निघलो होतो. म्हटलं घरी जायला उगाच उशीर नको, लेकरू आहे सोबत, त्याच्यामुळे लवकरच निघलो होतो आम्ही. आणि 4:30-4च्या दरम्यान आलो असतो घरी. आणि गाडीत काही काम नसलं तरी बसून बसून खरंच खूप पाय दुखतात. आणि त्यातमध्ये मला मळमळही झाली होती, त्याच्यामुळं खूपच थकवा आल्यासारखं झालं होतं. पण घरी आल्यावरती मला दिसलं की लेकरांनी मांडलाय खो खोचा डाव, आणि म्हटलं ही संधी आपणही का मिस करायची, म्हणून आम्ही गेलो होतो त्यांच्यात खेळण्यासाठी. तर मी आणि निकिताताईच गेलो होतो हौसेने खेळण्यासाठी. पण एक खूप मोठा उद्योग झाला. निकिताताई खेळता खेळताच म्हणजे पळता पडल्या आणि त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना मार लागला होता. म्हणजे जास्त काही नाही, पण मुक्का मार जास्त लागला होता. म्हणून त्यानंतर नाही आल्या खेळायला, आम्हीच खेळत होतो. एवढं जरा काय चिडी खेळता तुम्ही.
तुझं पळून ये एकदम मध्ये. लेकरांच्यात खेळता खेळता खरंच आम्हीच लहान झालो होतो. म्हणजे रूल्स वगैरे काही माहीत नाही आम्हाला. खो खोचे रूल्सही आमचेच होते आणि खेळही आमचाच होता. असे सगळे एकत्र फक्त वर्षातून दोनदाच जमतात, दिवाळीला आणि यात्रेला उन्हाळ्यामध्ये. आणि खरं सगळे जमल्यावरती छान वाटतं. घर एकदम असं भरल्यासारखं वाटतं. आणि त्यातच लेकरांनी आयडिया काढली होती खो खो खेळायची आणि त्यात आम्हीही सहभागी झालो आणि सुंदर अशा काही गोड आठवणी निर्माण केल्या. म्हणजे मम्मी मला कॉल करून म्हणायची की इथे आले सगळे, वेदांश, रुद्र, आरोही सगळे आल्यात आणि सगळे म्हणतात की आरुष कधी येणार आहे, आरुष कधी येणार आहे. पण खरं सांगायचं झालं तर मलाच इथं निघायची इच्छा होत नव्हती, कारण का सगळे लेकरं वगैरे जमले होते. माझ्या नंदाही आल्या होत्या सगळ्या, फक्त एकच नव्हत्या शीतलताई, बाकीच्या सगळ्या होत्या. आणि लेकरंही सगळ्यांची होती बऱ्यापैकी, फक्त नंदिनी नव्हत्या आणि श्रद्धा त्या एक नव्हत्या. बाकी सगळी लेकरं होती. प्रज्ञेश, कृष्णा, कार्तिक, अंजू, मंजू, तुषार, आमचे काना, स्वामिनी, तनू, आरुष सगळे जमले होते लेकरं. आणि त्यानंतर संध्याकाळी आरुषच्या पप्पांनी सगळ्यांसाठी लापशी, सांबर आणि भात याचा बेत ठेवला होता. निकिताताई आणि निकिताताई यांनी त्यांच्या भावांना ओवाळून झालं होतं, पण संगीताताई, ज्योतिताई आणि कविताताई यांचं राहिलं होतं. त्याच्यामुळे त्यांचीही गडबड चालली होती आवरायची. आणि आरुषच्या पप्पांचे फ्रेंड आले होते स्वयंपाक करण्यासाठी. ते छान करतात म्हणून आरुषच्या पप्पांनी त्यांनाच बोलवलं होतं. त्यानंतर सगळ्यांची एकाएकाने ओवाळण्याची बारी सुरू झाली. आधी तनूंनी कृष्णांना ओवाळलं, नंतर मंजूंनी ओवाळून घेतलं, त्यानंतर प्रज्ञेशचा नंबर लागला. मंजूंनी प्रज्ञेशला ओवाळून घेतलं, त्यानंतर लागला नंबर आमच्या छोटुल्या आरुषचा. आरुषलाही सगळ्यांनी ओवाळून घेतलं. अंजू राहिल्या होत्या, त्यांनी सगळ्यांना ओवाळून घेतलं. एकाचे नंबर लावून असं सगळ्यांना व्यवस्थित बसवलं होतं. देवांश दादा राहिले होते, त्यांनाही संगीताताईंनी शोधून आणलं आणि बसवलं होतं ओवाळण्यासाठी. आधी सगळ्या बारक्यांनी त्यांच्या भावांना ओवाळून घेतलं आणि नंतर नंबर लागला मोठ्यांचा. ज्योतिताईंनी भाऊजींना आधी ओवाळलं, त्यानंतर कविताताईंनी, नंतर संगीताताईंनी. विशाल भाऊजींना बहुतेक आधीच ओवाळून घेतलं होतं. त्यानंतर आरुषच्या पप्पांचा नंबर लागला. आधी कविताताईंनी औक्षण केलं आणि आमचे कानाही आले होते फोटो काढायला मध्येच, पण ते रडत होते. त्यानंतर संगीताताईंनी आणि शेवटी ज्योतिताईंनी औक्षण केलं आणि नंतर आमच्या गडबड चालली होती फोटो काढायची. ह्यातले फोटो येऊ शकत नाहीत तुमच्याकडे.
झालं का माग माग चाललं बिताड सरकीचं नाही तू असं हत्ती थोडासा करते ना असं खाली पण इकडे बघा ना कॅमेरा सगळे आमच्या छोट्या कॅमेराकडून फोटो काढत आहे. छोट्या कॅमेराकडे फोकस करा. आणि माझ्या लेकराने इथेही उद्योग करून ठेवला. शेंगदाण्याचा पुडा आणला आणि फोडून दिला सगळ्या घरात पसरवून. त्यानंतर फोटो वगैरे सगळे काढून झाले. नंतर पडल्या मग जेवणासाठी आमच्या पंक्ती. आधी लेकरं बसले आणि हे भाऊजी वगैरे तेही बसले होते सगळेच. नंतर त्यांचं झाल्यावरती नंतर बायका बसल्या होत्या जेवणासाठी. उडी आहे जेवता जेवता आमचा विषय चालला होता निकिताताई पडल्या होत्या ना खो खो खेळताना त्याचा. चला तर मग इथेच एंड करूयात आपला आजचा व्लॉग खूप मोठा झाला आहे. बट एनिवे आपले व्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला बाय.